अनोख्या स्टाईलनं फळ विकणारे हे आहेत नामदेव दत्ता माने। मूळचे लातूर शहरातील ते रहिवासी असून गेल्या 3 वर्षापासून पुण्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करतात। आधी ते पुण्यातील अनेक ठिकाणी डोक्यावर पाटी घेऊन ठिकठिकाणी जाऊन फळं विकायचे, परंतु त्यांची फळं विकली जायची नाही। त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण रस्त्याच्या बाजूला फळ विकताना काहीतरी कॉमेडी करून फळ विकू शकतो। त्याचप्रमाणे त्यांनी गळ्यामध्ये फळांच्या माळा घालून गाणी गाऊन तसेच नाच करत फळं विकायला सुरुवात केली। जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी देखील तो एक आकर्षणाचा विषय झाला। पुण्यातील दिघी आळंदी रोडवर ते आपली फळं विकतात। फळ विकण्याची त्यांची नवीन पद्धत पाहून लोकांना फार आकर्षण वाटू लागलंय। रस्त्यानं जाणारी येणारी मंडळी त्यांना पाहून थांबू लागले। मी नामदेव दत्ता माने, मूळचा लातूरचा। गेली 2 ते 3 वर्ष झाला हा बिझनेस करतो। तर पहिलं थोडीशी टोकरीमध्ये घेऊन फिरायचं, गल्लीवळात फिरायचं, पण बिझनेस काही होतच नव्हता। तर आता असा विचार केला की रोडवरती आलं केळी विकायला सुरुवात केली, पण लोकांना असं झालं की काहीतरी कॉमेडी करून विकण्याचा संधी भेटली। तर हे कॉमेडी केल्याबद्दल लोक म्हणतात हे काय, तर कॉमेडी करून काहीतरी पुढे जाण्यासाठी तर आपला कस्टमर चांगला आपला प्रतिसाद देतात आणि आपला माल घेतात आणि आपण होलसेल दरात माल देतो। तर त्यामुळं गर्दी होती। आता सध्या तरी व्यवस्थित वाढतंय आणि बरेच कस्टमर आपल्याकडे येतात, त्यामुळं धंदा बिझनेस आपला व्यवस्थित होऊ शकतो। बिझनेस असा व्हायचा नाही, पण असं वाटलं काहीतरी कॉमेडी करून लोकांचं मन वळवून घेण्यासाठी, आकर्षक करण्यासाठी काहीतरी असं डोक्यावर केळी, हातामध्ये केळी आणि पूर्ण आपलं जेवढे काही फ्रूट आहे ते फ्रूट असं घेऊन आणि काहीतरी असं लोकांना लक्ष वेधून घेण्यासाठी असं काहीतरी कॉमेडी करून बिझनेस करण्यामध्ये काहीतरी वेगळं वाटतं म्हणून सुरुवात केली। आणि त्यासाठी दिघी आळंदी रोडवरती पूर्ण फ्रूट आपल्याकडे होलसेल भेटतात। स्वस्त आणि मस्त असा आवाज असतो आपला आणि व्यवस्थित योग्य दरात विकले जातात। लहान मोठ्यांसह सर्वजण त्यांची ही फळं विकण्याची कला पाहून खुश होतात। माने हे आषाढी एकादशीला पांडुरंगाची वेशभूषा करतात, तसेच नाताळाला देखील ख्रिसमस बुद्धाचा वेश परिधान करून फळं देखील विकतात। फळ विकताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान पाहून तिथे फळं खरेदीसाठी येणारे ग्राहक देखील स्मितहास्य करत त्यांच्याकडनं फळं विकत घेतात। एकंदरीतच काय तर रोजच्या धकाधकीच्या या केऑसमध्ये जो माणूस आपलं वेगळेपण सिद्ध करतो तोच टिकतो। शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे। 2 किलो स्वस्त मस्त भारी आहे, स्वस्त मस्त भारी आहे घोडे। 100ला 2 किलो, 100ला 2 किलो गुड। अला गुड।